नमस्कार, मी प्रभाकर लोंढे, खडतर प्रवास वर्तमानपत्राचा तथा खडतर प्रवास यूट्यूब चॅनलचा मुख्य संपादक। आज आपण जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर आलेलो आहोत। या ठिकाणी येण्याचं कारण असं आहे, केवळबाई दत्तू माळी राहणार बार्शी नाका, कृष्णानगर, धाराशिव या महिलेवर आता सध्या काही जमीन खरेदी करणारे माणसं अन्याय करतात आणि ते अन्याय काय करतात ते आपण त्यांच्या तोंडून ऐकायचं आहे। कारण आई एक महिला म्हणून गुंड असणारे किंवा जबरदस्ती करून जमीन हडप करणारे काही लोक आहेत। असे लोक या गरीब महिलेवर अन्याय करतात अशा पद्धतीचं त्यांचं म्हणणं आहे। आणि तशा प्रकारे त्यांनी पोलीस निरीक्षक यांना एक पत्र दिलं आहे आणि पत्रामध्ये त्यांनी नमूद केलं की हे लोक माझ्यावर अन्याय करतात, माझी जमीन हडप करायचा प्रयत्न करतात आणि मला तिकडून हाकलून लावायचा प्रयत्न करतात अशा पद्धतीचं त्यांचं म्हणणं आहे। आपण त्यांना विचारूया। आपल्यासोबत आहेत केवळबाई दत्तू माळी। नेमकं जमीन कोणाची, खरेदी कोण करतंय, अन्याय कोण करतंय आणि जबरदस्तीनं जमीन हडप कोण करतंय हे आपण त्यांच्या तोंडून ऐकणार आहेत। आपल्यासोबत आहेत केवळबाई दत्तू माळी। माय कसं झालं नेमकं? मी केवळबाई दत्तू माळी। हा. माझी जमीन 688-3 मध्ये वडलोपार्जित जमीन आहे। बर, माझ्या जमिनीच्या चतुर्सीमा टाकून गणेश मच्छिंद्र माळे यांनी जमीन काही मुसलमानाच्या लोकांनी विकली। बर बर बर, विकलेली जमीन। हा, माझी जमीन माझ्या म्हणजे जमिनीच्या तुमची जमीन असताना चतुर्सीमा दुसऱ्या तुमच्या जमिनीच्या टाकल्या। माझ्या जमिनीच्या चतुर्सीमा टाकून त्यानं जमीन विकली। जमीन विकली, खरी जमीन विकली. तुमच्या नावावर आहे? माझ्या नावावर आहे। मग माझ्या सासऱ्याची आहे, माझ्या वडलोपार्जित जमीन आहे। तुम्ही तर विकलेली नाही? विकलेली नाही मी। बर, मग तुम्ही पोलीस स्टेशन मध्ये गेल्यानंतर FIR सुद्धा नोंद झालाय? होय, गुन्हा झालाय, नोंद झालाय। झालाय। पुढं काय झालं सांगा? पुढं काय म्हणाले ती? दिलाय मी अर्ज आता अर्ज दिलाय, FIR नोंद झालाय, तुमच्या शेतीमध्ये बुलडोजर लावलं, JCB लावली, जमीन बळकावण्याचा प्रयत्न करायला आहेत अशा पद्धतीचे व्हिडिओ सुद्धा आहेत। हा, मग पुढे काय झालं म्हणायला? काय मागणी आहे तुमची आता? माझी जमीन मला राहावी, त्याच्या चतुर्सीमेतली जमीन माझ्याकडे नाहीच आहे ती। हा, त्याच्या चतुर्सीमेतली जमीन तुमच्याकडे नाही आणि तुमच्या चतुर्सीमेची जमीन त्याच्याकडे नाही। पण तरी सुद्धा तुमच्या जमिनीमध्ये JCB लावून जमीन हस्तगत करण्याचा प्रयत्न करायचा। काय म्हणाले तुम्हाला नेमकं? धमकी देते, तिथं जर तू आली पुन्हा तर मग तुझा मुलगा आणि तुला आम्ही सोडणार नाही, म्हणजे खलास करणार। होय। हा, बरं, मग SP साहेब काय म्हणले? पोलीस डिपार्टमेंटचे पोलीस निरीक्षक अर्ज दिला नुसता, अजून आम्ही आता चौकशी करतील ना ती चौकशी। पण इथं FIR ची नकल सुद्धा दिसायली की आता आज दिली। आज एक अर्ज दिलाय ना? आज दिलाय। बर, मग आज अर्ज दिल्यानंतर काय म्हणले तुम्हाला? आणि गणेश माळीचाही दावा सुद्धा आहे कोर्टात। बर, ही दावे चालू असताना इथं बघा, गणेश मच्छिंद्र गोरे, अहमद हनीफ कुरेशी, होय, मुज्जमिल भक्कम सूद सौदागर, हे लोक पुन्हा कोण कोण आहेत अजून? सेम्स कॉलनी, धाराशिव, कुरेशी कारखाना, अहमद कुरेशी वगैरे असे नाव आहेत। होय. ह्या लोकांनी काय केलं तुम्हाला? ही जमीन आमच्या हिथं आली तर मग तुला आणि तुझ्या पोराला आम्ही सोडणार नाही, आम्ही खरेदी घेतलेली जमीन आहे मग आता असे धमकी देतात मला। तुमची मागणी काय आता? माझी जमीन नाही ती, त्यांचा संबंधच नाही तिथं। म्हणजे तुमची जमीन तुमच्या नावावर झाली पाहिजे? माझ्या नावावर आहे, 7 बार आहे माझ्या माझ्या जमिनीत कोण आलं नाही पाहिजे असं कोण म्हणणं? नाही आलं पाहिजे। हा, कोण नाही आले पाहिजे, तर माझ्या जीवाला धोका आहे, धोका मला आणि माझ्या मुलाला धोका आहे। आम्हाला मला संरक्षण मिळालं पाहिजे, संरक्षण मिळालं पाहिजे। हा, मग आम्हाला ह्या लोकांपासून धोका आहे। आणि गणेश माळी ही ती लोक ना सततच असे करतात मला। बर बर बर, सारखं चालू असते ती, 4-6 महिन्याला, 1-2 वर्षाला ही असं चालूच आहे। माझी जमीन असताना सुद्धा मला माझ्या वाटेतून तिथून रस्ता अडविते, येऊ देत नाही। बर बर, आणि जमीन माझी काय कुणाची घेतलेली नाही, काय नाही। माझ्या सासऱ्याची वडलोपार्जित जमीन नाही, माझ्या नावावर माझ्या सासऱ्याने केलेली आहे। यस यस। आता काय मागणी आहे तुमची? माझ्या जमिनीत कुणी आलं नाही पाहिजे। बस, बघा, ही केवळबाई दत्तू माळी आहेत। तुमचे मालक काय करतात? माझे मालक देवालाही सारखं माहूरला इकडं तिकडं त्यांचे देवदेवा। मुलं किती आहे तुम्हाला? एकच मुलगा आहे। आणि तुम्ही एकटंच आहेत घरी? होय। आणि तुमच्यावर अन्याय करायला येणारे माझा मुलगा किती माणसं येतात तुमच्याकडे? ही काय त्यात नाव आहे ते? बापरे बाप। बघा, या अर्जामध्ये जी नावं आहेत, गणेश मच्छिंद्र गोरे,
अहमद हनीफ कुरेशी आणि मुजमिल मकसूद सौदागर हे जी नावं आहेत याच्यासोबत काही अजून नावं असतील, पाठीमागे. हे सगळे लोक माझ्यावर जीवघेणा प्राणघातक हल्ला करतात. याच्यासोबत इतरही काही लोक आहेत, जीवघेणा प्राणघातक हल्ला करतात. माझ्या मुलाला आणि मला तू संपवून टाकू, तू पुन्हा या जमिनीकडे यायचं नाही, असे लोक एकोप्यात येऊन गुंडगिरी करून माझ्या घरावर हल्ला करण्याचा प्रयत्न करतात. माझ्या जीवितास धोका आहे, मला या माणसापासून धोका आहे. माझ्या जीवितास काय कमी जास्त झालं तर कोण जिम्मेदार आहेत? ही लोक जे जबाबदार राहतील. बघा, माझ्या जीवितास काय गणेश माळी ती जी नाव आहेत ती लोक जबाबदार राहतील माझ्या मुलाला आणि मला काय झालं तर माझ्या मुलाला मला काय झालं तर हेच जिम्मेदार राहतील. माझ्या नावची जमीन आहे, माझ्या सासू सासऱ्यानं दिलेली आहे. या जमिनीत कुणीही येऊ नये आणि जर आलं आणि जर काय कमी जास्त झालं तर याच माणसापासून माझ्या जीवितास धोका झाला आहे असं पोलीस प्रशासनानं लक्षात घ्यावं आणि योग्य ती त्यांच्यावर कारवाई करावी. आणि माझी जमीन माझीच आहे, नावावर आहे, फक्त माझ्या जमिनीत कुणी येऊ नये असा बंदोबस्त करावा, अशीच केवळबाई दत्तू माळी यांची मागणी. तर बघूया पोलीस डिपार्टमेंट या प्रकरणाकडे कशा पद्धतीनं पाहतं ते पाहूया येणाऱ्या काळामध्ये. मी प्रभाकर लोंढे, खडतर प्रवास वर्तमानपत्राचा तथा खडतर प्रवास यूट्यूब चॅनलचा मुख्य संपादक. या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा, बेल आयकॉनचे बटन दाबा, आपले विचार कमेंट बॉक्समध्ये नोंद करा. हे चॅनल अन्यायाचा प्रतिकार करणारं चॅनल आहे. या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. धाराशिवकर. जय हिंद, जय महाराष्ट्र.